वाटाय तो 300 रुपयाला दिला. 300 रुपयाला वाटा. किस्सा सांग. कप का बोला ये बरं तुम्हाला उकडाल ते काट्याव जोरान. तुमचा ये तोडून देते. हा सगळं तोडून द्या मला. दिलं बघा. नमस्ते फ्रेंड्स, आज मी फिश मार्केटमध्ये आलेली आहे. हे पहा, येथे चिंबोरी म्हणजे क्रॅब खेकडा आहे. तो मी या ताईकडून साफ करून घेणार आहे. बापरे, याचे पाय खूप भयानक आहे. ते क्लीन करणे फार रिस्की काम आहे, म्हणून मी यांच्या नांग्या येथूनच काढून घेतल्या आहे. हे पहा, खूप डेंजर आहे. तुम्हीही मार्केटमधूनच हे क्लीन करून आणायचे आहे. हाय फ्रेंड्स, मीनाज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत क्रॅब कढी. यालाच खेकडा, कोकणीमध्ये चिंबोरी असे म्हणतात. मी येथे मार्केटमधून क्रॅबच्या नांग्या म्हणजेच पाय तोडून आणलेले आहेत, कारण हे आपल्याला हाताला पकडू शकतात. त्यामुळे शक्यतो मार्केटमधूनच ह्या नांग्या आपल्याला अशा प्रकारे तोडून आणायच्या आहेत. एक अर्धा तास झालेले आहे मी हे नांग्या तोडलेल्या आहेत, तरीसुद्धा आपले हे क्रॅब अजून हालचाल करत आहेत. भीती पण वाटते. आता आपल्याला हे क्रॅब स्वच्छ करून घ्यायचे आहे. कारण हे क्रॅब थोडेसे खराब असतात. त्याला ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. हे पहा, ब्रशच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला हे क्रॅब व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे. साफ केलेला क्रॅब आणि न साफ केलेला क्रॅब इतका या दोघांमध्ये फरक असतो. त्यामुळे क्रॅब व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे. ब्रशने ते एकदम व्यवस्थित निघतात आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला या क्रॅबचे 2 पार्ट करून घ्यायचे आहे. खूप हार्ड असतो. एक सुरी घ्यायची आहे आणि सुरीच्या साहाय्याने हे खोचून हे आपल्याला असं याचे 2 पार्ट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी येथे सर्व क्रॅब व्यवस्थित पाण्याच्या साहाय्याने, ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करून घेतले आहे. आता यातील आपल्याला हे क्रॅब आणि हे मोठे जे पाय आहेत हे आपल्याला करीमध्ये टाकायचे आहेत आणि हे जे छोटे पाय आहेत हे आपल्याला सर्वात प्रथम मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहेत आणि ते गाळून घेऊन ते करीमध्ये टाकायचे आहेत. यातील हे जे पाय आहेत हे पाय आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली कढी त्याने घट्ट होते. अशा प्रकारे आपण मिक्सरमधून हा क्रॅबचा ज्यूस बारीक करून घेतलेला आहे. हा आपल्याला एका भांड्यामध्ये गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचा आहे. गाळल्यानंतर वरती जो राहिलेला चोथा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. क्रॅब करीच्या वाटणासाठी मी येथे 3 ते 4 कांदे गॅसवरती भाजून घेतलेले आहे. खोबरे किसून घेतलेले आहे. थोडासा लसूण, कोथिंबीर आणि 1 टेबलस्पून खसखस मी येथे घेतलेले आहे. हे सर्व घटक आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. यानंतर मी येथे एका कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला गरम मसाला 1 टेबलस्पून, धना पावडर 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, 1 टेबलस्पून गोडा मसाला व थोडीशी हळदी कढईमध्ये टाकून घ्यायची आहे. व तयार केलेले वाटण आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे. हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. हे पहा, आता आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. तेल त्याला सुटलेलं आहे. आता यानंतर आपल्याला वाटून घेतलेला क्रॅब ज्यूस जो होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. या ज्यूसने काय होतं, आपला जो रस्सा जो असतो, करी जी असते ते काय एकदम घट्ट होते.
ज्यूस टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला हे क्रॅपही टाकून घ्यायचे आहेत. फ्राय करून घ्यायचे आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ग्लास पाणी ओतून घ्यायचे आहे. आणि हे जे क्रॅप कढी आहे ती आपल्याला 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित मंद आचेवरती शिजून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर व चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. खेकडा हा पाहायला व खायलाही थोडा वेगळा वाटतो, पण या खेकड्याचे फायदे भरपूर आहेत. सर्वात जास्त कॅल्शियमचे जे प्रमाण जे असते ते या खेकड्या या फिश मध्ये असते. खेकडा हा फिशचाच एक प्रकार आहे आणि याने ब्रेन डेव्हलपमेंटसाठीही हा खेकडा अतिशय उपयुक्त आहे व कमरेसाठी हा खेकडा अतिशय उपयुक्त आहे. म्हणून क्रॅप हा फिश जसे आपण बनवतो तसेच क्रॅपही बनवले पाहिजे. अशा प्रकारे आता 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली ही करी येथे तयार होईल. हे पहा, 15 ते 20 मिनिटांनंतर आपण कढीचं झाकण काढून घेतलेलं आहे. क्रॅपचा कलरही पूर्ण बदललेला आहे. हे पहा, अतिशय सुंदर कलर येथे दिसतो आणि आपली कढी मस्त शिजून निघलेली आहे. आपण क्रॅपच्या पायाचा जो ज्यूस तयार केला होता आणि वाटत त्यामुळे आपली क्रॅप कढी व्यवस्थित झालेली आहे. जास्त घट्टही नाही व पातळही नाही, मस्त एकजीव दिसते. अशा प्रकारे अतिशय चविष्ट स्वादिष्ट अशी ही क्रॅप कढी येथे आपली तयार होते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.